अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे नागपूरवरून श्रद्धा देशपांडे या ताईंचा. बोललेला नमस कोणी महाराजांचा चुकू नये. जय गजानन. माझा मोठा मुलगा कौतेय आणि लहान मुलगी रेणुका. रेणुकाच्या जन्माच्या वेळी आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची इच्छा होती. म्हणून मी गजानन महाराजांना नवस बोलले की जर मुलगी होईल तर मी गुरुवारचा उपवास करेन. मी गजानन महाराजांना असं म्हटलं याचं कारण माझी आई. मी लहानपणापासून आईला कधी गजानन विजय ग्रंथ वाचताना तर कधी महाराजांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालताना पाहत आले. एकदा तर आईला इतकं डिप्रेशन आलं की जीवन निरस झाल्यासारखं तिची वागणूक होती. पण गजानन विजय ग्रंथ पारायणाने ती त्या संकटातून बाहेर आल्याचं मी जवळून अनुभवलं आहे. पुढे आईने धार्मिक विषयावर लिखाणही सुरू केलं. असो, माझ्या नवसाला महाराज तर पावले, आम्हाला मुलगी झाली. पण मी मात्र त्या आनंदात गुरुवारचे उपवास विसरले, माझ्या शब्दाला जागले नाही. असं विस्मरण भक्ताला जेव्हा केव्हा होतं तेव्हा महाराज तशी जाणीव करून देतात. निदान असे काही संकेत आपल्याला मिळतात की आपल्याला केलेल्या नवसाची जाणीव व्हावी. जसे आपण पोथीत 19व्या अध्यायात वाचतो की तुकारामाला महाराजांनी नवसाची जाणीव करून दिली. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामाला भली संततीच्या मोहाने. दासगणूंनी म्हटलं आहे, संकट आल्यावर महाराजांचा नवस चुकू नये. या गोष्टीची जाणीव तुकारामाला झाली. पण हे सर्व असलं तरी विस्मरण हा मानवी स्वभाव आहे. मी त्याला कशी अपवाद असेल. रेणुका 3 वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट. आमच्या विदर्भात महालक्ष्म्यांचा सण मोठ्या प्रमाणात केला जातो. आम्ही सजावटीसाठी मोठे लोखंडी रॉड आणले होते, भिंतीला टेकून ठेवले होते. ते रॉड घसरून रेणुकाच्या डोक्याला मार लागला. जखमेला 2 टाके घालावे लागले, पण तेवढ्यावरच निभावलं. तेव्हा गजानन महाराजांना प्रार्थना केली, पण नवसाची आठवण तरीही झाली नाही. नंतर असेच किरकोळ आजार तिला होत राहिले, पण केलेला नवस काही आठवला नाही. आणि मग काही दिवसांनी तिला कुठलंही कारण नसताना जोरदार सर्दी झाली आणि काही केल्या ती सर्दी काही कमी होईना. घरगुती इलाज झाले, वेगवेगळे डॉक्टर झाले, कान नाक घसा तज्ज्ञ झाले, एक्सरे झाला, वेगवेगळ्या टेस्ट रिपोर्ट्स सर्व झाले, पण सर्दी थांबण्याचे लक्षण दिसेना. आणि मग मी त्या विचाराने हैराण झाले. आणि एक दिवस पोथीत 19व्या अध्यायात वर उल्लेख केलेल्या ओव्या वाचताना अचानक महाराजांना गुरुवारच्या उपवासाचे बोलल्याचे स्मरण झाले आणि लगेच क्षमा मागून संकल्प सोडून उपवास सुरू केला. अर्थातच काहीच दिवसांनी तिची तब्येत ठणठणीत झाली. या सर्व घटनाक्रमांचा मी विचार केला तेव्हा मला विस्मरणाचा पश्चाताप निश्चित झाला. पण कुठेतरी एक विचार हाही आला की रेणुकाकडे महाराजांचं लक्ष आहे. मला आठवतं काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवसाची गोष्ट. मी, कौतेय आणि रेणुका आम्ही घराजवळील गजानन महाराज मंदिरात वर्षाचा पहिला दिवस म्हणून संध्याकाळी दर्शनासाठी गेलो. त्यावेळी अगदी तुरळक लोक तिथे होते, तेही परतण्याच्या स्थितीत. सहसा आम्ही 2-3 मिनटं शांत बसतो, नंतर 11 प्रदक्षिणा पूर्ण करून प्रार्थना करून परततो. त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा सुरू करणार तोच तिथे एक बाई दर्शन घेऊन पेढे वाटू लागल्या. रेणुकाला पेढा खूप आवडतो. मोठमोठ्या प्रसादाचा पेढ्याचा मोह आवरत नाही. रेणुका तर लहानच होती. तिचं लक्ष पेढ्याकडे गेलं आणि ती अधीर झाली. मी तिला दटावून म्हटलं, आधी प्रदक्षिणा, नंतर उरला तर पेढा. आमच्या 6-7 प्रदक्षिणा झाल्या असतील. त्या पेढे वाटणाऱ्या बाई तिथून निघून गेल्या. रेणुकानी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि तणतणत नाराजी व्यक्त करत बाकीच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रसाद न मिळाल्याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आमची प्रार्थना झाली आणि आम्ही बाहेर पडलो. मी आणि कौतेय गाडीपर्यंत पोहोचलो, पण रेणुका आली नाही.
आम्ही एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. कुठे गेली? रेणुका आली नाही. आम्ही एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. कुठे गेली? आणि 2च मिनिटात हसतमुखानं ती बाहेर आली. पाहिलं तर तिच्या हातावर पेढा. आई, मला त्या आजोबांनी पेढा दिला. कोण आजोबा? कुठले? आम्ही दोघेही आत जाऊन पाहू लागलो. आम्हाला आत कुणी दिसले नाही. काही असो, रेणुकाला महाराजांचा प्रसाद मात्र मिळाला आणि महाराजांचं तिच्याकडे लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं. अगदी मागच्याच महिन्यातील अजून एक घटना. रेणुका तिच्या टिपटॉप कॉन्व्हेंट शाळेकडून खो खो खेळते. मागील वर्षी शाळेकडून खेळाडूंना खेळताना वापरण्यासाठी ड्रेस देण्यात आला आणि शाळेने स्पष्ट सूचना दिली की हा ड्रेस 2 वर्ष वापरायचा आहे. ड्रेस गहाळ झाल्यास पूर्ण जबाबदारी विद्यार्थिनीचीच असेल. मागील वर्षी रेणुकाचा खेळ खूप छान झाला. मुली प्रॅक्टिसला ड्रेस घेऊन शाळेत जायच्या. ते वर्ष संपलं. मॅचेस संपल्यामध्ये काही महिन्याची गॅप गेली आणि नवीन वर्ष आलं. शाळेत खेळासंबंधी नोटीस आल्या आणि विशिष्ट तारखेला ड्रेससह हजर राहण्याची सूचना आली आणि घरी ड्रेसचा शोध सुरू झाला. पण ड्रेस काही सापडेना. म्हटलं शाळेत विचारून पहा, पण शाळेने नाही असं म्हटलं. मग घरी सर्व कपाटे रिकामी केली, पण ड्रेसचा पत्ता नाही. शाळेत पुन्हा विचारलं तर टीचरांनी चिडून आमच्याजवळ नाही असं सांगितलं. मग आता ड्रेस गेला कुठे? घरी आम्ही सगळे बेचैन. डोक्यात सारखा एकच विचार, मग काय? आपली धाव महाराजांच्या पाशी. मला आठवतं गुरुवार होता. मी रेणुकाला म्हटलं, तू गजानन महाराजांना म्हणून बघ. रेणुकांनी महाराजांना हात जोडून म्हटलं, माझा ड्रेस सापडत नाही, मला मदत करा. मी मंदिरात 108 प्रदक्षिणा घालीन. दुसरे दिवशी शुक्रवारी शाळेतून घरी आली ते आई आई ओरडतच. पाहिलं तर तिच्या हातात ड्रेस. मला पाहताच ड्रेस बाजूला ठेवला आणि मला बिलकुल सांगू लागली, अगं आज शाळेतील मावशी 2 नंबरचा ड्रेस कुणाचा आहे विचारत वर्गात आल्या. नजर चुकीने तो सापडत नव्हता. कागदाखाली झाकून गेला होता. अचानक आज तो सापडला. मी रेणुकाला म्हटलं, जाऊ दे, मिळाला ना, दे टाळी. जय गजानन. तिने पण मला टाळी देत जोरात म्हटलं, जय गजानन. आणि एकदम गंभीर झाली. म्हणाली, आई मी तयार होते, आपल्याला मंदिरात जायचं आहे. 108 प्रदक्षिणांचं लक्षात आहे ना? लगेच मी म्हटलं, चल बाई, बोललेला नवस कोणी महाराजांचा चुकू नये. त्या दिवशी प्रदक्षिणा घालताना रेणुकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमन महाराजांचे आभार मानून मन जय घोष करू लागली. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.